नमस्कार, माझे नाव अनुष्का कृष्णा पवार आहे. मी जिल्हा परिषद प्रशाला भैरगाव शाळेमध्ये शिकते. माझ्या टीमचे नाव ग्रीन पॉवर आहे. मी वर्ग 10वी या वर्गात शिकते. आपल्या परिसरामध्ये झाडाचे प्रमाण खूप कमी होत चालले आहे. घरे, रस्ते बांधकामामुळे झाडे तोडली जातात. झाडे नसल्यामुळे हवा दूषित होते आणि उन्हाचे तापमान वाढते. लक्षात ठेवा, झाडं म्हणजेच प्राणवायू, आरोग्य आणि आयुष्याचे खरे रक्षणकर्ते आहेत. याच जाणीवेतून आमच्या शाळेमध्ये दरवर्षी पर्यावरण संवर्धनासाठी एक उपक्रम राबविला जातो. तो म्हणजे सीडबॉल तयार करणे. सीडबॉल म्हणजे शेणखत, माती आणि बिया यांचा छोटासा गोळा. हा गोळा जमिनीत पडले पावसाळ्यात हा झाडांचा उगवून येतो. आमच्या शाळेत हा उपक्रम मागील 5 वर्षापासून सातत्याने राबवला जातो. सुरुवातीला आम्ही विद्यार्थी सर्व परिसरातील बिया गोळा करतो. आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ अशा स्थानिक झाडांच्या बिया आम्ही वर्षभर साठवून ठेवतो. पावसाळा सुरू झाला की या बियांचा वापर करून आम्ही सीडबॉल तयार करतो. शाळेतील सर्व विद्यार्थी या उत्साहाने सहभागी होतात. या उपक्रमासाठी आमचे कला शिक्षक सलीम आत्तार सर हे आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि प्रभावीपणे राबवू शकतो. दरवर्षी आम्ही सुमारे 10,000 सीडबॉल तयार करतो. हे सीडबॉल आम्ही डोंगरावर, नदी किनारी आणि जमिनीवर पावसाळा सुरू झाल्यावर हे सीडबॉल अंकुरतात आणि त्यातून झाडांची नवीन पिढी उगवते. आज आमच्या या प्रयत्नांमुळे त्या भागात हजारो झाडी वाढली आहे. गावाचा परिसर आता हिरवागार आणि थंड देणारा आणि जीवनाने उत्सुक झाला. या उपक्रमामुळे आमच्या शाळेला सामाजिक वनीकरण विभागातर्फे पर्यावरण क्लबचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि पुढील कामासाठी प्रेरणादायक ठरला आहे. या उपक्रमामुळे आम्हा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाने प्रेम, जागरूकता आणि जाणीव निर्माण झाली आहे. आता आम्ही फक्त झाडेच लावत नाही तर त्यांची काळजी सुद्धा घेतो, पाणी घालतो आणि इतरांना प्रोत्साहित करतो. झाडे लावा, झाडे जगवा, आरोग्य वाढवा, पृथ्वी वाचवा. धन्यवाद. तर असे मला म्हणावेसे वाटते की वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात घालू नका. वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात घालू नका. झाडांना करू नका नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट. झाडांना करू नका नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट. धन्यवाद.